नमस्कार मित्रांनो, मनातलं पाणी या चॅनलवर दैनंदिन जीवनात माझ्या मनात घडत असणाऱ्या शब्दांवर माझ्या मनाच्या कविता. जर का तुम्हाला माझ्या मनाच्या कविता, माझ्या मनाच्या भावना ऐकायच्या असतील, बघायच्या असतील तर जास्तीत जास्त माझ्या कविता बघत चला. जास्तीत जास्त त्यांना लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड सर्कलला, आपल्या फॅमिलीला, आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा. आणि तुम्ही जर का मला पहिल्यांदाच बघत असणार तर एकदा माझ्या चॅनलला फक्त सबस्क्राईब करा. बाजूलाच बेल आयकॉन दिलेलं असतं, त्याच्यावर जाऊन फक्त एकदा क्लिक करा. म्हणजे माझ्या रोजच्या नवनवीन येणाऱ्या कविता सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील. मित्रांनो, आजवर मी बऱ्याच विषयांवर, बऱ्याच नात्यांवर, बऱ्याच सणांवर काही ना काही बोलले आहे. मी रोज तुमच्यासाठी रोज काही ना काही सुंदर असा विषय घेऊन येत असते. आज मी पुन्हा दैनंदिन जीवनात रोज घडणारा, प्रत्येकासोबत घडणारा असा छान सुंदर विषय घेऊन आले. तर जाणून घेऊया माझ्या नवीन शब्दांची नवीन फुलमाळा. नवीन माझा विषय आहे कल्पना. कल्पना ही काय असते? कल्पना आपल्याला कसा आनंद देते? कल्पना कधीतरी आपल्याला दुःखही देते. तर चला जाणून घेऊया याच्यावर माझ्या मनाची छोटीशी भावना. कल्पना म्हणजे काय? कल्पनेला आपण बरीचशी नावं देऊ शकतो. कल्पना म्हणजे विचार, कल्पना म्हणजे इमॅजिनेशन, कल्पना म्हणजे आपल्या मनाची भावना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणे. याचं नाव म्हणजे कल्पना. कल्पना म्हणजे नेमकं काय? कोणाबद्दल तरी इमॅजिनेशन करणं, कोणाबद्दल तरी विचार करणं, मग तो चांगला असो की वाईट असो. आपले विचारशैली कल्पनेच्या रूपात दाखवणं, ती म्हणजे कल्पना. कल्पना म्हणजे आपल्या विचारांनी स्वप्न रंगवणं, त्याचं नाव म्हणजे कल्पना. आपल्या विचारांनी आपले स्वप्न रंगवणं, त्याचं नाव म्हणजे कल्पना. मित्रांनो, कल्पना ह्या भरपूर प्रकारच्या असतात आणि या प्रत्येकाला असतात. प्रत्येक व्यक्ती कल्पना करू शकतो. असं म्हणतात की ज्ञानी होणं खूप सोपं असतं, पण ते ज्ञानी व्हायलाही कल्पना मनाची तयारी झाली असली पाहिजे. असं म्हणतात की कल्पना करायला ज्ञानी होणं महत्त्वाचं असतं, ज्ञानी होणं महत्त्वाचं असतं, पण ज्ञानी होण्या अगोदर मनात कल्पना करणे गरजेचं असतं. मित्रांनो, कल्पना ह्या बऱ्याच प्रकारच्या असतात. त्या खाण्याच्या असू शकतात. कोणी आपल्याला हवंसं आहे त्याच्याबद्दल आपण कल्पना करू शकतो. कोणाला गमावण्याची कल्पना करू शकतो. कधीतरी चांगली कल्पना करू शकतो, तर कधीतरी वाईट. शेवटी तो विचाराचा भाग आहे. आणि बऱ्याचदा कल्पना ह्या सक्सेस होता असं नाही. कल्पना ह्या कधीतरी खूप सक्सेस होऊन जातात, तर कधीतरी आपल्या कल्पनांमुळे आपलं मनही दुखवलं जातं. सांगायचं तात्पर्य फक्त असंच की आपण जर एखादी कल्पना केली आणि ती जर का आपल्या स्वप्नांद्वारे रंगावून गेली, तर आपलं कार्य सिद्ध झालं. आपण जर का एखाद्या व्यक्तीबद्दल कल्पना केली, आपण जर का एखाद्या वस्तूबद्दल कल्पना केली आणि ती जर का आपल्याला मिळाली, ती जर का आपले स्वप्न रंगवून गेली, तर समजावं आपली कल्पना सिद्ध झाली. मित्रांनो, आपण केलेली मनाची कल्पना समोरच्याच्या मनाला वेड लावून जाणारी गोष्ट म्हणजे आपली कल्पना. आपण केलेला विचार, आपण केलेलं इमॅजिनेशन, आपण केलेली कल्पना जर का समोरच्याला वेड लावत असेल, जर का समोरच्याला त्याचं वेड लागत असेल, तर आपली झालेली त्याच्या मनाला वेड लावणारी गोष्ट म्हणजे आपली कल्पना. मित्रांनो, आयुष्यामध्ये अनुभव जितका महत्त्वाचा आहे, तितकीच कल्पना महत्त्वाची आहे. कारण अनुभवाने व्यक्ती फक्त हुशार होतो आणि कल्पनाने व्यक्तीला ताकद मिळत असते. अनुभवाने फक्त व्यक्ती हुशार होत असतो. कल्पनेद्वारे त्याला ताकद मिळत असते, त्याला ऊर्जा मिळत असते. मित्रांनो, आता सांगायचं तात्पर्य म्हटलं म्हणजे कल्पना आपण कशी केली पाहिजे? आपण जर का म्हटलं की मला खूप मोठं व्हायचं, मला खूप उंच शिखरावर चढायचं, ही झाली आपली मनाची कल्पना. आणि ती कल्पना जर का तुमची परिपूर्ण होत असेल, त्या कल्पनेमध्ये जर का तुम्हाला यश येत असेल, त्या कल्पनेमध्ये जर का तुम्ही यशस्वी झाला, कल्पनेच्याद्वारे मेहनत करून जर का तुम्ही कल्पना बघत असणार, कल्पना करत असणार, तर समजून घ्या की तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. कल्पना करून जर का तुम्ही मेहनत करत असणार आणि त्या मेहनतीमध्ये जर का तुम्ही यश प्राप्त करून घेणार, तर यशस्वी होण्यासाठी तुमचा हात कोणीच थांबवू शकत नाही. याचं नाव म्हणजे कल्पना. कल्पना ही वाईटही असू शकते, कल्पना ही चांगलीही असू शकते. वाईट कल्पना म्हणजे काय? आपण कोणाबद्दल तरी वाईट कल्पना करू शकतो. बऱ्याचदा आपण म्हणतो की ही व्यक्ती आपल्या आयुष्यात नसती आली तर बरं झालं असतं. ही झाली वाईट कल्पना. कदाचित ती कल्पना खरीही ठरू शकते, कदाचित तसं घडूही शकतं. आणि चांगली कल्पना म्हणजे मला ही व्यक्ती हवी आहे, मला ह्या व्यक्तीचा सहवास हवा आहे, मला ही वस्तू हवी आहे, मला ह्या वस्तूपर्यंत पोहोचायचं आहे, ती झाली चांगली कल्पना. आणि त्याच्यापैकी बऱ्याचदा त्या कल्पना सक्सेसही होतात. आपली जर का कल्पना प्रबळ असेल, आपली जर का यथाशक्तीनुसार आपण कल्पना म्हणतात ना की स्वप्न माणसाने मोठी पाहिले पाहिजे. स्वप्न म्हणजेच कल्पना, याला आपण स्वप्न नावही देऊ शकतो. मित्रांनो, आपली जर का यथाशक्तीनुसार आपली कल्पना प्रबळ असेल, आपलं मन जर का स्वच्छ असेल आणि त्या स्वच्छ मनाने केलेली कल्पना ही नेहमी सिद्धीत जात असते. आपली स्वच्छ मनाने केलेली कल्पना ही नेहमी सिद्धीपर्यंत जात असते. मित्रांनो, बऱ्याचदा आपण म्हणत असतो की मला ही वस्तू घ्यायची आहे
आणि बघा, इमॅजिनेशन करा किती वस्तू तुमच्यापर्यंत आहे. म्हणतात ना, पॉझिटिव्ह राहिलं तर सगळं पॉझिटिव्ह होत असतं. इमॅजिनेशन ही एक अशी गोष्ट आहे, लहानपासून मोठ्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती तिला करू शकतो, प्रत्येक व्यक्ती तिला अनुभवू शकतो. इमॅजिनेशन हे प्रत्येक व्यक्ती करू शकतो, लहानपासून मोठ्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती इमॅजिनेशन करू शकतो. इमॅजिनेशनवरच आपलं आयुष्य आहे. कल्पनेपासूनच आपल्या आयुष्याची सुरुवात होत असते. सकाळी उठल्यापासून आपण कल्पना करत असतो, आज असं झालं तर, आज असं होईल का, आज मी हे करू शकते का. त्याच्यापैकी बरीचशी कल्पना आपली सिद्धीच जात असते आणि बरीचशी नाकारत असते. मित्रांनो, कल्पनेपासून कधीतरी व्यक्ती खूप सुखावत असतो तर कधीतरी खूप दुखावत असतो. कल्पना करायची असेल तर चांगली करा. चांगली कल्पना ही नेहमी प्रबळ शक्ती आपल्याला देत असते. मित्रांनो, आपण कधीतरी मित्रांसोबतही कल्पना करत असतो, की माझा हा मित्र माझ्यासोबत नेहमी चांगला राहील का? माझे हे नातेवाईक माझ्यासोबत नेहमी चांगले राहतील का? ही झाली आपली चांगली कल्पना. चांगली जर का तुमची कल्पना असेल, चांगल्या मनाने जर का ती कल्पना तुम्ही करत असणार, तर ती नक्की सिद्धीत जात असते. मित्रांनो, आयुष्य खूप छोटं आहे. कल्पना करायची असतील तर चांगल्या करा. कल्पना करायची असतील तर चांगल्या लोकांबद्दल करा. वाईट लोकांबद्दल कल्पना करू नका. कल्पनेवर 4 ओळी बोलू इच्छिते. सोचो जरा, करो मन में विचार, मानव जन्म नहीं हर बार, क्यों तू आया है संसार में, क्या तूने पाया है संसार में.